नमस्कार मित्रांनो. आजच्या ट्रेनिंगमध्ये आजच्या वेबिनारमध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. डेअरी फार्मिंग आणि गोट फार्मिंगमध्ये ज्या लोकांना उद्योजक बनायचं आहे, आजचं हे ट्रेनिंग. मित्रांनो, माझा परिचय करून देतो. मी डॉक्टर राम चव्हाण. मी पुणे महाराष्ट्रामधून आहे, पण डॉक्टरकीमध्ये मला 13 ते 14 वर्ष झाले. डेअरी फार्मिंग आणि गोट फार्मिंगमध्ये 13 ते 14 वर्ष झाले. 2 वर्ष मी फॉरेनला होतो. तर हे ट्रेनिंग देण्याचं कारण काय बघा, 2 वर्ष फॉरेनला असताना मी एक पाहायचो तिकडचे लोक सक्सेसफुल होतात आणि आपल्या महाराष्ट्रातली लोक सक्सेसफुल का होत नाहीत. सगळं त्याचा एक ड्रॉबॅक तयार केला. का लोक आपल्याकडचे लोक सक्सेसफुल का होत नाहीत. मग मी एक विचार केला की आपल्या महाराष्ट्रातील लोकांना 1 लाख लोकांना उद्योजक बनवायचं आहे गोट फार्मिंग आणि डेअरी फार्मिंगमध्ये. आणि हा संकल्प केला आणि 2018 पासून मी ट्रेनिंग देत आहे. तर आत्तापर्यंत 6,000 पेक्षा जास्त लोकांनी ट्रेनिंग घेतलंय आणि 1,000 पेक्षा जास्त उद्योजक आपले बनलेले आहेत. ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुरस्कार, महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड, महाराष्ट्र लंडन बुक ऑफ रेकॉर्ड हे पुरस्कार, एक 3-4 पुरस्कार मला भेटले आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं. तर आपण हा आजच्या वेबिनारमध्ये तुम्हाला बेसिक ट्रेनिंग म्हणजे उद्योजक कसं बनायचं आणि आपल्या चुका काय होतात आणि आपण कुठं फसतो आणि महिन्याला 1,00,000-2,00,000 रुपये का कमवत नाही, सगळा पूर्ण रोडमॅप मी आजच्या ह्या ट्रेनिंगमध्ये देणार आहे. शेवटला पण तुम्हाला लोन कसं करायचं आहे. काही लोकांना कमी शेती आहे, 10 लाख 15 लाख लोन कसं तुम्ही करू शकता, किंवा आमच्या माध्यमातून पण तुम्हाला फ्री लोन. हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला पुढे ॲडव्हान्स पण ट्रेनिंग आहे. हे बेसिक ट्रेनिंग आहे, पण तुम्ही उद्या ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतलं तर आमच्याकडून तुम्हाला फ्री लोन करून दिलं जातं किंवा मदत केली जाते. कारण का त्या लोनला सर्टिफिकेट लागतं. माझ्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं आणि कसं लोन करायचं सगळ्या गोष्टी रोडमॅप आजच्या ट्रेनिंगमध्ये होणार आहे. हा यूट्यूबला पण व्हिडिओ जाईल. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बसा. 1 तासभर हे ट्रेनिंग होईल. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. एक व्हिडिओ आहे, व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. आधुनिक गोट फार्म व डेअरी फार्म व्यवसायामध्ये महिन्याला 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला कमवायचे आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे एक प्रोफेशनल ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे. यामध्ये आधुनिक गोठा बांधणी, चारा व खुराक नियोजन, प्रोफेशनल कामगार नियोजन, चांगल्या शेळ्यांची निवड व चांगल्या गाई म्हशींची निवड, तसेच शेळी, बोकड व गाय म्हैस खरेदी विक्री, प्रोफेशनल दूध व मटन विक्री आणि सर्व गाई म्हैसचे लसीकरण कोणते, तसेच त्यांना इंजेक्शन कसे द्यावे, या सर्व विषयावर पूर्ण बेसिक ते पूर्ण ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातात. हे प्रशिक्षण देणारे डॉक्टर राम चव्हाण यांना 13 वर्षांचा अनुभव आहे. तसेच ते उद्योजक व दुबई रिटर्न आहेत. या ट्रेनिंगद्वारे आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळालेले आहे आणि 1,000 पेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या ट्रेनिंग मधून यशस्वी उद्योजक बनले आहेत. म्हणून डॉक्टर चव्हाण यांना त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2025 हे पुरस्कार मिळालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आधुनिक डेअरी फार्म व आधुनिक गोट फार्म व्यवसायामध्ये खूप पैसे आहेत. म्हणून खूप शेतकरी प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन खूप पैसे कमवत आहेत. म्हणून आपण ट्रेनिंग न घेता कार चालवली तर अपघात होतोच. तसेच प्रोफेशनल ट्रेनिंग न घेता डेअरी फार्म व गोट फार्म व्यवसायामध्ये लॉस होतोच. म्हणून श्रीमंत लोक यशस्वी का होतात? ते स्वतःवर आणि ट्रेनिंगवर खूप पैसे खर्च करतात. पण गरीब व्यक्ती अनेक गोष्टीवर खूप पैसे खर्च करतो, परंतु ट्रेनिंगवर पैसे खर्च करत नाही. म्हणून त्याचा लॉसच होतो आणि तो गरीबच राहतो. डॉक्टर चव्हाण यांनी 1 लाख शेतकऱ्यांना उद्योजक घडवण्याचा ध्यास घेतलाय. तसेच ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रमाणपत्र व लाईफ टाइम सपोर्ट करतात व गव्हर्नमेंट सबसिडी लोन विषयी माहिती दिली जाते व त्यासाठी त्यांची टीम लोन मिळवून देण्यास मदत करते. म्हणून खूप शेतकरी या ट्रेनिंगचा लाभ घेत आहे आणि तुम्ही देखील या ट्रेनिंगचा फायदा घ्या. आजच सीट बुक करा. ऑफिस नंबर 99 21 45 51 15. ट्रेनिंग ठिकाण पुणे. 1 दिवसीय डेअरी फार्म ट्रेनिंग व दुसऱ्या दिवशी गोट फार्म ट्रेनिंग. त्यामध्ये दुपारच्या जेवणाची पूर्ण सोय केली आहे. ट्रेनिंग वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. धन्यवाद. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की आजपर्यंत फॉरेनमधले लोक सक्सेसफुल का होतात. तर ते लोक ट्रेनिंगमध्ये जास्त खर्च करतात. आपले महाराष्ट्रातले लोक काय करतात, ट्रेनिंगवर खर्च करत नाहीत. फक्त दिसायला देखावा, मोठी गाडी, चांगले कपडे, चांगलं शूज, चांगलं घड्याळ. पण तुम्ही जितकं ट्रेनिंगवर खर्च कराल तेवढं तुम्ही उद्योजक बनाल. मित्रांनो, पुढे जाऊया बघा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही इथून जो मानेचा वरचा भाग आहे, ह्या बुद्धीला जर खर्च केला तर तुम्ही 100% उद्योजक बनणार. पण बरेच लोक काय करतात, जुने पारंपरिक जसं लोकांनी केलंय तसंच ते करतात. त्यामुळे तुम्ही जसं नोकिया बघा, नोकियानी लाईफमध्ये चेंज नाही केलं, नोकिया मोबाईल मार्केटमध्ये आउट झाला. तसं तुम्ही स्वतःला अपडेट नाही केलं, शिकला नाही, तर तुम्ही आधुनिक जर काही शिकला नाही तर तुम्ही
जास्त पैसे कमवू नाही शिकणार. बघा एक म्हण आहे, जुन्या लोकांनी केलं तेच तुम्ही आता केलं तर जुन्या लोकांना जे पैसे भेटले तेवढेच तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्ही जगावेगळं केलं केलं किंवा त्यांच्यापेक्षा वेगळं नवीन काही केलं तर 100% तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील. हे लक्षात घ्या. बघा, माझे फीडबॅक पण आहेत. युट्यूबला जाऊन तुम्ही फीडबॅक पण बघू शकता. एक व्हिडिओ बघूया फीडबॅक आणि हे ट्रेनिंग चालू करूया आपण पुढं. तर समजून घ्या. तर व्हिडिओ दिसतो का बघा, कधी कधी स्क्रीन दिसत नाहीये. तर इथे येण्यापूर्वी मी कन्फ्यूज होतो की सर सांगा शिंदे, मी कोल्हापूर जिल्ह्यामधून आलोय. तर इथे येण्यापूर्वी मी कन्फ्यूज होतो की सर सांगा की महिन्याला आपण 2 ते 3 लाख रुपये मिळवू शकतो, परंतु मला हा विश्वास नव्हता की 2 ते 3 लाख रुपये मिळवू शकतो. परंतु ज्यावेळी मी इथं आलो आणि ज्यावेळी ट्रेनिंग मी घेतलं त्यावेळी मी समजू शकलो की सरांनी 2 ते 3 लाख न करता 5 ते 6 लाखापर्यंत आपण मिळवू शकतो. पण तसा आपला कॉन्फिडन्स असायला हवा. जर आपला कॉन्फिडन्स असेल तर आपण 5 ते 6 लाख पण आपण निवांत जाऊ शकतो. त्याचनंतर सरांनी जे सांगितलं की शेळीचं बोकडाचे अर्थशास्त्र जे आहे ते बाहेर कुठे आपल्याला समजत नाहीये किंवा ते विश्लेषण त्याचं करून सांगत नाहीत कोणी, तर सरांनी ते अगदी चांगल्या पद्धतीने करून सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सर कसं होतं की काही गोष्टी असतात की जे सोप्या पद्धती अवघड करून सांगतात, पण सरांनी जे काही अवघड शब्द आहेत ते पूर्ण अवघड जे आहे ते सरांनी सोप्या पद्धती करून शिकवले सरांनी. त्यामुळे इथं ट्रेनिंग मध्ये येऊन मी अगदी चांगल्या पण जेवढा आम्ही फी भरलेले आहे त्याच्यात आम्ही डबल किंवा ट्रिपल आम्ही पैसे वसूल करू शकतो बाहेर, पण आणि फी काहीच नाहीये त्या मानाने. तरी सुद्धा जर आपण कोण जे निवृत्ती शिंदे खूप भरपूर दिवसापासून सारे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकताय. म्हणजे आता बघा, डेअरी फार्मिंगचं बघा. माझा शरीरात सांगत नाही. मी शिर्डीपासून 15 किलोमीटर अंतरावर राहतो. माझं 100 ते 125 लिटर दूध चालू आहे आता. पण नेमकं काय करावं असं ऑनलाईन बघितलं. मी एक दोघांना म्हणलं, ते म्हणे "सर, तू इथं समजा इतक्या दिवसापासून व्यवसाय करतो किंवा हे, तर एका दिवसात तू करत काही नाही, तर एका दिवसात सर तुला काय सांगणार आहे. पण इथं आल्यानंतर जे प्रशिक्षण सरांनी सांगितलं किंवा जे मार्गदर्शन केलं, की जे आज समजा लाख रुपये कमवतो समजा दुधातून, पण सरांनी सांगितल्यानंतर खरंच मी 3 लाख रुपये कमवू शकतो. 100% करू शकतो. आणि आज माझी डेअरी आहे. माझी डेअरी जवळपास 1,500 लिटर दूध संकलन आहे. तेवढं ना तो मी समजा तेवढं कमवू शकत नाही, तेवढ्या 10 गायांमध्ये मी 100% कमवू शकतो असं मला सरांच्या मार्गदर्शनातून मिळालेलं. धन्यवाद सर. हॅलो, माझं नाव शरीरात सर आहे. मी शिर्डीपासून 15 किलोमीटर अंतरावर राहतो. म्हणजे असे भरपूर सारे उदाहरण आहेत मित्रांनो. भरपूर लोक निगेटिव्ह असतात. आयुष्यात काय करायचं नसतं पण नावं ठेवणारे असतात. पण ही जी लोक आहेत, आयुष्यामध्ये काय तर करायचंय, पैसे कमवायचे आहेत, आपल्या फॅमिलीला चांगली लाईफ द्यायची आहे. आजपर्यंत सगळे आई वडील कष्ट करत आले. पण आपण बघा, एक समजून घ्या, आयुष्यामध्ये श्रीमंत कोण होतो? कष्ट करून श्रीमंत होत नाही. लक्षात घ्या, कष्ट करून मरतोच माणूस पण श्रीमंत होत नाही. तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागेल, तुमचं कष्टाचं काम कमी करावं लागेल, तरच तुम्हाला चांगले पैसे मिळतात. त्यामुळे स्मार्ट वर्क करायला शिका. जसं आता तुम्ही पुढं तुम्हाला सांगतो मी, चला पुढे बोलायला झालं तर खूप बोलावं लागतं. ओके. तर मित्रांनो बघा, तर आयुष्यामध्ये तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्मार्ट वर्क करा. कष्ट करून कधी श्रीमंत होत नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी, गोट फार्म असेल, डेअरी फार्म असेल, तर कष्ट करायचे सोडा, स्मार्ट वर्क करा. मग ते कसं करायचं, सगळे ऑटोमॅटिक सिस्टम कशी करता येईल, कमी खर्चामध्ये कसं करता येईल, सर्व ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. मित्रांनो बघा, आपण आजच्या ट्रेनिंगमध्ये सर्वांचं स्वागत करतो. डेअरी फार्मिंग आणि गोट फार्मिंगमध्ये हे बेसिक ट्रेनिंग आहे. ओके. ॲडव्हान्स ट्रेनिंग तुम्हाला स्वतःला घ्यावं लागेल. हे यूट्यूबला पण व्हिडिओ जाईल. ह्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटेल, काय काय तुम्हाला फायदा भेटेल, हे ट्रेनिंगमध्ये सर्व होईल. शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट, जे लोक आज ग्रॅज्युएशन करून जॉब लागत नाही म्हणून बसलेत, जे लोक आज गायी आहेत, गोटा आहे पण इन्कम होत नाही, त्या लोकांना पण चांगलं आहे. ज्या लोकांकडे शेळ्या आहेत पण इन्कम होत नाही, का होत नाही, का चुकीची पद्धत आहे, ते सगळं आजच्या ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला समजेल मित्रांनो. हे प्रोफेशनल ट्रेनिंग आहे, हा डिग्री कोर्स आहे. हे जर केल्यानंतर तुम्हाला कुठंच ट्रेनिंग करायची गरज नाही. फक्त तुम्हाला मन लावून 1 तास 1.25 तास तुम्हाला हे ट्रेनिंग अटेंड करावं लागेल. पूर्ण व्यवस्थित ट्रेनिंग अटेंड करा. माझा नंबर पण तुम्हाला देतो, तुम्ही मला कॉल करू शकता आणि पुढे ट्रेनिंगला तुम्ही ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी येऊ शकताय. ओके. चला मित्रांनो, तर बघा विश्व प्रार्थना आहे. त्यानंतर बघा, समजून घ्या, एका वर्षाला एका गायला खर्च किती येतोय. बऱ्याच लोकांना हे माहित नाही. एका गायला वर्षाला 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. किती? 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. शेळ्यांना पण येतो. शेळ्यांना पण वर्षाला 250 ते 500 रुपये वर्षाला शेळ्यांना, एका शेळीला खर्च येतो. पण तो कसा येतो बघा. उदाहरणार्थ बघा, बऱ्याच लोकांना वाटतं आमची गाय आजारी पडत नाही. अरे मित्रा, ठीक आहे, एखादी गाय आजारी पडत नाही. मग मित्रांनो मला सांगा, तुमची गाय आजारी पडत नाही हा कॉन्फिडन्स आहे, आणि मग कालवडी घेऊन
गाभणच राहत नाही, हा कुठून निगेटिव्ह प्रश्न आहे. बरेच लोक म्हणतात सर आमच्या कालवडीच गाभण राहत नाही. आणि लोकांचं कसं आहे, म्हणजे अनुभव नाही, अनुभव आहे पण प्रॉपर अनुभव नाही. म्हणजे शेतकरी हा खूप कष्ट करतो, पण त्याला जर नॉलेजचं जर सपोर्ट भेटला, नॉलेज घेतलं, ट्रेनिंग घेतलं, तर अजून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. मित्रांनो, खूप पैसे आहेत फॉरेनला. 95% लोक सक्सेसफुल आहेत. 95% ह्याच्यामध्ये का? तर ते स्वतः डिग्री कोर्स करतात, महिन्याला 10-20 लाख रुपये कमवतात. पण आपल्या इंडियातले लोक स्वतः तर डिग्री कोर्स करत नाहीत आणि कुठं तर ट्रेनिंगला पण जात नाहीत. पण तुम्ही शिकून घ्या, शिकून जर केला तर अजून तुम्हाला फायदा आहे. त्यामुळे बघा पुढे जाऊया. एका वर्षाला एका गायला 10,000 ते 12,000 रुपये खर्च येतो. कसा येतो बघा. उदाहरणार्थ कासेचा आजार झाला, गायला मस्टडी झाली, साधी मस्टडी झाली तर 1,500 नीट होते. पण जर मस्टडी, पाण्याची मस्टडी झाली, पाणी यायला लागलं सडातून, तर ते सड जाऊ शकतं. पण तिथे तुम्हाला 2,000 ते 5,000 रुपये खर्च येतो. डॉक्टरने पहिल्याच वेळेला जर ट्रीटमेंट चांगली केली तर सड क्लिअर होतं, नाही तर बऱ्याच गायांचे सड गेलेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ही ट्रीटमेंट माहीत असणं महत्त्वाचं आहे. हे शिकणं, डॉक्टरवर डिपेंड न राहणं. आपल्या ट्रेनिंगमध्ये हेच आहे की बेसिक ट्रेनिंग नाही, बेसिक ट्रेनिंग, ॲडव्हान्स ट्रेनिंग, तुम्ही एक डॉक्टर बनू शकता. डॉक्टर यायच्या अगोदर, डॉक्टर यायची गरज नाही. तुम्ही जर हे ट्रेनिंग घेतला तर तुम्ही स्वतः पण ट्रीटमेंट करू शकता. उदाहरणार्थ गुचिड तापामध्ये बऱ्याच गाया मरतात. जर वेळेवर ट्रीटमेंट केली गाया जगतात. तिथं पण तुम्हाला 10-15 हजार रुपये खर्च येतो. एक गाय मेली तर तुमचा लाख, 2 लाख, ₹1,25,000 खर्च जातो, लक्षात घ्या. म्हणून सरासरी वर्षाला एका गायला 10-12 हजार रुपये खर्च येतो. हे तर मी डायरेक्ट सांगितलं फायनल. गुचिडताप आणि कासेचा आजार हे दोनच डेंजर आजार आहेत. हे जर तुम्ही स्वतः शिकला तर तुम्हाला डॉक्टरची पण गरज नाही. कमी पैशामध्ये तुम्ही रिपेअर करू शकता. आणि शेळ्यांचं पण तसंच आहे. शेळ्यांना पण गुचिडताप होतो, शेळ्यांना पण मस्टडी होते. तिथं पण खर्च होतो. समजून घ्या, हे शिकलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर पुढे जाऊया. बघा, इथं काय दाखवलंय बघा मी. डॉक्टर गोट्यावर आल्यानंतर ₹20 इंजेक्शन. त्याने ट्रीटमेंट केली, ₹200 घेतो. बरोबर. तेच जर तुम्ही केला तर तुमचे ₹20 आजार बरा होतो. त्यानंतर ₹100 इंजेक्शन आहे, डॉक्टर गोट्यावर आला. कारण का माझी पण फी आहे. हा बिझनेस आहे. डॉक्टर लोकांचा बिझनेस आहे. मी डॉक्टर लोकांना नाव नाही ठेवत. पण तुम्ही त्यातून तुमचा खर्च वाचला पाहिजे. तुम्ही शहाणे झाले पाहिजेत, हुशार झाले पाहिजेत. कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. ओके. त्यामुळे स्वतः शिकलं पाहिजे. तर ₹100 इंजेक्शन आहे तर डॉक्टर इथं ₹450-500 घेतो. आणि तेच जर तुम्ही केला तर तुमचं ₹500 बचत होते. मित्रांनो बघा, इंजेक्शन देणं सोपं नाही. म्हणजे अवघड आहे. पण तुम्ही शिकला तर सोपं आहे. काही लोक बघा, भरपूर स्वतः घरच्या घरी इंजेक्शन देतात. सोपं आहे, पण कुठलं इंजेक्शन कधी द्यायचं हे समजलं पाहिजे. काय आहे बघा, इंजेक्शन देणं सोपं नाही, पण ते कधी द्यायचं आणि कोणतं द्यायचं हे जर शिकला तर तुम्हाला अवघड काहीच नाहीये. जर तुम्ही गायला ताप आलाय आणि तुम्ही मस्टडीचं इंजेक्शन दिलं तर ते नीट होणार आहे का? नाही होणार. तसं तुम्हाला कुठल्या वेळेला कुठलं इंजेक्शन द्यायचं हे समजून शिका. त्यामुळे ह्या ट्रेनिंगमध्ये सर्व आहे. त्यानंतर बघा, ₹200 इंजेक्शन आहे. 200 ते ₹300 डॉक्टर 1,000-1,200 घेतो. मग तुमचे तिथं ₹1,200 बचत होतात. जर तुमच्याकडे 10 गायी असेल तर आठवड्यातून 1-2 आजारी पडतात, 1-2 गायीला मस्टडी होते. मग तुमचा खर्च किती कमी होतो बघा, तुम्ही स्वतः शिकल्यानंतर. समजून एका गायीला ₹1,000 महिन्याला बचत होते. तुमच्या एका गायीला ₹1,000 महिन्याला, मी म्हणतो महिन्याला, आठवड्यातून मस्टडी होतेच. बऱ्याच गोट्यावर रोज डॉक्टर आहे मस्टडीसाठी, रोज. आठवड्यातून 1-2 दिवस तरी आहेच. कशाला ना, मस्टडी झाली, काय झालं, काय ना काय कशाला आहेच डॉक्टर. तर तुम्हाला एक्झाम्पल बघा, एका गाईला ₹1,000 तर 10 गायी असतील तर तुम्हाला महिन्याला ₹10,000 ची बचत होईल. तुम्ही स्वतः शिकल्यानंतर. जर तुमच्याकडे 100 गायी आहेत तर तुमच्याकडं महिन्याला ₹1,00,000 बचत होईल, वर्षाला 12 लाख. म्हणजे हे पैसे तुम्ही तुमच्या व्यवसायात वाढवू शकता, नाही तर प्रत्येक वर्षाला तुम्ही एखादी चांगली गाडी घेऊ शकता, घर बांधकाम करू शकता. 10-12 लाखात, 20-25 लाखात घर. ओके. तर मित्रांनो, शेळ्यांमध्ये पण असंच आहे. तुम्ही शेळ्यांना पण हीच ट्रीटमेंट स्वतः केला तर तुमचे पैसे बचत होतात. हे आजचं ट्रेनिंग गोट फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग दोन्हीसाठी आहे, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, मी सुद्धा ऑनलाईन आता मी व्हिजिट करत नाही. पुण्यामध्ये असतो, पण माझे बिझनेस इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे. दुसरे ट्रेनिंग असतात माझे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, उद्योग आहेत. त्यामुळे मी काही व्हिजिट करत नाही. पण फोनवर मी सांगतो, पहिली माझी व्हिजिट फी ₹1,000-2,000 होती. आता पण मी करत नाही. 2-3 वर्ष झालं आता मी कमीत कमी 1 वर्ष झालं असेल मी करत नाही आता. व्हिजिटला जात नाही. कामच एवढे असतात. पण हे लोकांना आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून कसं उद्योजक घडवता येईल हे प्रयत्न करतोय. ऑनलाईन फोनवरती बघा, पहिले पैसे घ्यायचो, पण आता ते पण जे आपल्याकडे ट्रेनिंग घेतात लोक, त्यांना मी काही पैसे घेत नाही. पहिले मी ₹100 घ्यायचो ऑनलाईन
फोनवरती ट्रीटमेंट करायचं असेल, 4 दिवस उपचार असेल तर 400 रुपये घ्यायचो. समजा एका गायला वर्षाला 1,000 रुपये, त्यामध्ये एका गायीसाठी वर्षाला किती वेळा उपचार करू शकता. म्हणजे मी तेव्हा 1,000 रुपये घेतले, मी एका गायला 1,000 रुपये घ्यायचो. ज्याच्याकडे 10 गायी आहेत त्याला एकदा 10,000 रुपये घेतले तर मी वर्षाची फी त्यात क्लिअर करायचो. कमीत कमी 10 गायीच्या वर पाहिजेत. एका गायला मी 100 रुपये, एका कॉलसाठी 100 रुपये घ्यायचो ऑनलाईन. पण आता ते पण घेत नाही. जे आपल्याकडे ट्रेनिंग घेतात लोक, आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त लोकांनी महाराष्ट्रात माझ्याकडून ट्रेनिंग घेतले. भरपूर सारे लोक दिवसभर फोन करतात. मी फी घेत नाही. ज्या लोकांनी माझ्याकडे ट्रेनिंग घेतली त्यांचं फी घेत नाही, लक्षात घ्या. तर तुम्ही जास्त गाय असेल तेव्हा माझी फी होती, कन्सल्टंट फी होती. आता मी ठेवलेली नाही. फक्त आता गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग, गोट फार्मिंगसाठी 1-1 लाख रुपये मी कन्सल्टंट फी घेतोय पहिल्या वर्षी. ज्यांना 100 शेळ्या करायच्या आहेत, त्यांना 500 शेळ्या करायच्या आहेत, त्यांना 1,000 करायच्या आहेत, त्यांना पूर्ण कन्सल्टंट मी करतो. त्याची 1 लाख रुपये फी घेतोय वन टाइम, आयुष्यात एकदाच. आणि डेअरी फार्मिंगमध्ये पण ज्यांना मोठे मोठे फार्म 100 गाया करायचे आहेत, 500 गाया करायच्या आहेत, त्याच्यासाठी पण मी 1 लाख रुपये घेतो लाईफ टाईमसाठी, कन्सल्टंट फी म्हणून. कधी पण मला अडचण आली तर तुम्ही फोन करू शकताय. पण ते 100 रुपये आता मी घ्यायचं बंद केलेलं. पहिले घ्यायचो मी, आता नाही, बंद केलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया बघा. समजून घ्या, जगातील एकमेव फॉर्म्युला आहे. बरेच लोक म्हणतात सक्सेस मिळत नाही, पण जगातील एकमेव फॉर्म्युला आहे. तुमचं जर ध्येय असेल, ड्रीम्स असेल, स्वप्न असेल. नरेंद्र मोदी पण म्हणतात फक्त स्वप्न पाहू नका, स्वप्नांसाठी काम करा. जे स्वप्न आहे त्याच्यासाठी काम करा. मग काय काम केलं पाहिजे? पहिल्यांदा एज्युकेशन घेतलं पाहिजे. प्रॉपर काय केलं पाहिजे? तुम्ही एज्युकेशन घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. ॲक्शन म्हणजे काय? तुम्हाला गोट फार्म करायचं आहे तर अगोदर ज्यांच्याकडं शेती आहे, 4 पैसे आहेत, तर गोटा चांगला बनवा. आणि मग थोड्या शेळ्या घ्या. ज्यांना 100 शेळ्या करायच्या आहेत, त्यांनी पहिलं 25 शेळ्या घ्या. लगेच 100 शेळ्या घेऊ नका. 25 शेळ्या घ्या. वर्षभरात त्या 25च्या 100 होतात. ज्यांना 100 गायी करायचे आहेत, बघा, गोटा करा अगोदर आणि पहिल्यांदा 10च गायी घ्या. 10 पासून तुम्ही 2-4 वर्ष 100 होऊ शकतात. बरेच लोक फसतात की 100 गाया करायचे तर पहिल्याच वर्षी 50 घेतात. म्हणजे हे रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये पण याचं डीपमध्ये मी शिकवलंय. तुम्ही कसं सुरुवात केली पाहिजे. ज्याच्याकडे 1 रुपया पण नाही त्यांनी कसं सुरुवात केली पाहिजे. ज्यांच्याकडे छोटे छोटे पैसे आहेत, थोडे आहेत. तुम्हाला 10 गायी करायचे, तुमच्याकडे 2 लाख आहेत, तर काय केलं पाहिजे. तुम्हाला 100 गायी करायचे, तुम्हाला 20 लाख आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सगळं आपण शिकवतो. तर ॲक्शन घेतली पाहिजे. बरेच लोक म्हणतात मला गोटा करायचा आहे, मला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचं आहे. नुसतं म्हणतो, 4 माणसात बसतो आणि म्हणतो, एज्युकेशन घेत नाही आणि ॲक्शन करत नाही. तो माणूस कधीच सक्सेस होत नाही. तुमचं स्वप्न आहे तर अगोदर एज्युकेशन घ्या, त्यानंतर ॲक्शन कसं घ्यायचं. कोणतर तुम्हाला गुरु पाहिजे, मेंटॉर पाहिजे, कसं केलं पाहिजे स्टेप बाय स्टेप. त्याच्यासोबत तुम्ही ड्रीम्स म्हणजे ध्येय पाहिजे तुमचं, एज्युकेशन, त्यानंतर ॲक्शन. हे सक्सेसचा फॉर्म्युला आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे, मी कॉलेजमध्ये गेलोच नाही, मी जो कॉलेजचं ॲडमिशन आहे मी घेतलंच नाही, तर डॉक्टर होईल का? परत 4 वर्ष डिग्री कोर्स केलाच नाही, कुठल्या डॉक्टर खाली हाताखाली कामाला गेलोच नाही, तर मी डॉक्टर बनेल का? तसं तुम्हाला पण महिन्याला 1,00,000-2,00,000 रुपये कमवायचे आहेत. पण काय केलं पाहिजे? रोडमॅप पाहिजे तुमच्याकडे. काय पाहिजे? रोडमॅप पाहिजे. त्यामुळे प्रॉपर प्लॅन पाहिजे, तर मेंटॉर पाहिजे. तर मित्रांनो बघा, डेअरी फार्मिंगमध्ये पण तुम्ही महिन्याला 1,00,000-2,00,000 रुपये कमवू शकता कमीत कमी. मग जास्त 5 लाख रुपये कमवू शकता, 10 लाख रुपये कमवू शकता. गोट फार्मिंगमध्ये पण तुम्ही कमीत कमी 1 लाख 2 लाख रुपये कमवू शकता. त्यानंतर तुम्ही आमच्यासोबत इम्पोर्ट एक्सपोर्ट करून तरी पण तुम्ही मोठ्या लेवलला पैसे कमवू शकता. तो माल कसा तयार करायचा, इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायचं, मी शिकवेन, किंवा आमच्यासोबत तुम्ही पार्टनर बनू शकता. बघा आपल्या ट्रेनिंगमध्ये काय होईल, बेसिक एज्युकेशन आणि ॲडव्हान्स एज्युकेशनमध्ये बघा सिम्पल आहे. तुम्हाला डेअरी फार्मिंगमध्ये पण गोटा कसा बनवायचा, कमी पैशामध्ये गोटा कसा बनवायचा, आधुनिक गोटा कसा बनवायचा, चारा व्यवस्थापन. बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचं नियोजन जमत नाही, पावसाळ्यात पण चाऱ्याचं नियोजन जमत नाही. ते चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, खुराक बऱ्याच लोकांना माहीत नाही, किती लिटर प्रमाणात किती खुराक दिला पाहिजे, कोणता दिला पाहिजे. मेन इम्पॉर्टंट, दूध तयार व्हायला काय काय लागतं हे शिकलं पाहिजे डीपमध्ये. दूध तयार व्हायला तुम्हाला प्रोटीन किती लागतं, पाणी किती लागतं, कॅल्शियम किती लागतं, हे शिकलं पाहिजे. त्यासोबत व्यवस्थापन, लसीकरण, तुम्हाला स्वतःला लसीकरण देता आलं पाहिजे. डॉक्टरवर डिपेंड नाही. सरकारी डॉक्टर नाही आला तर तुमचं लसीकरणचा त्या हंगाम चुकतो. बऱ्याच वेळेला बघा, लाल खुरकुताच्या आजार येतून मग डॉक्टर येतात लसीकरणाला. त्यामुळे अगोदरच 7 यायचे त्याच्या अगोदरच महिनाभर लसीकरण करून घेतलं पाहिजे तुम्ही स्वतः. सर्व सिक्रेट फॉर्म्युला. गाय म्हैस घेताना आजारी आहे का नाही कशी ओळखायची. बरेच लोक बाजारात जातात, गाय घेतात, पण ते आजारी आहे का नाही काय काय बघितलं पाहिजे. गायची कास कशी असावी, त्यांच्या पायाची रचना कशी असावी, त्याच्या कमरेची रचना कशी असावी, तोंडाची रचना कशी, सगळ्या गोष्टी आपण त्यात शिकवलेल्या आहेत. सर्व
अजून तिसरा पॉईंट आहे, गाय म्हैस घेताना व्यवसायामध्ये लॉस का होतो, हे ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवणार आहे आपण. ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये काय शिकवणार ही लिस्ट आहे. शेळ्यांचं पण असंच आहे, गोटा कसा असावा, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, लसीकरण कसं करावं, शेळी घेताना बोकड घेताना काय बघितलं पाहिजे आपण, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यात शिकवणार आहे. लॉस का होतो ते पण सांगणार आहे. लॉस का होतो बघा, बऱ्याच ट्रेनिंगमध्ये लॉस का होतो कोण शिकवत नाही, फक्त तुम्हाला मोटिवेशन दिलं जातं, पण लॉस का होतो कोण शिकवत नाही. गाई व्यवसायामध्ये तरुण लोकांनी पैशाचं मॅनेजमेंट नसतं, फायनान्शियल मॅनेजमेंट नसतं, ते कसं केलं पाहिजे. काही लोकांकडे, काही शेतकऱ्यांची मुलं आहेत आज बीड भागात, सोलापूर भागात, एक रुपया घरातून कोण मदत करत नाही, पण त्या पण व्यक्तीनं त्याला पण काय तर करायचंय, तर त्या व्यक्तीने पण कसं केलं पाहिजे हे त्यात पण मी फायनान्शियल मॅनेजमेंट शिकवलंय. कारण का मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा होतो. ज्यावेळेला मी कॉलेजला होतो, डॉक्टरकीला आलो, मला कोण मदत करत नव्हतं, मी कसं डेव्हलप केलं, हे पण तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कसं मॅनेजमेंट करायचं फायनान्शियल, तर तुम्हाला त्यात शिकवणार आहे. एका वर्षात कालवडीपासून बघा, एका वर्षात कालवडीपासून लाख रुपये कसे कमवायचे. तर बरेच लोक म्हणतात कसं 1 लाख रुपयाची कालवड होणार. मित्रांनो बघा, 100% होते, पण ती कितीला घ्यायची, तिला प्रेग्नेंट कशी करायची, कालवड घरी आणल्यानंतर तिला पावडर कोणती चारायची, एका महिन्यात माझ्यावर आली पाहिजे कसं, आणि विताना वेळेला होताना ती विकली कशी पाहिजे, तिला खुराक किती चारला पाहिजे, सगळ्या गोष्टी ती तुम्हाला मी शिकवणार आहे. गाय व म्हैस गाभण राहत नाही, बऱ्याच लोकांच्या गोट्यावर गाय म्हैस गाभण राहत नाही, शेळ्या पण माझ्यावर येत नाहीत किंवा गाभण राहत नाहीत, त्याची सगळी ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. दुधाला बघा फॅट लागत नाही, म्हशीला पण काही काही म्हशींना फॅट लागत नाही, ते पण सांगणार आहे. शेळ्यांना दूध वाढीसाठी काय, त्यात पण सगळं शेळ्यांचं पण मी सांगणार आहे. म्हणजे हे वेगवेगळं ट्रेनिंग आहे. गोट फार्मिंग वेगळं ट्रेनिंग आहे आणि डेअरी फार्मिंग वेगळं ट्रेनिंग आहे. तर तुम्ही घेऊ शकता. गाय म्हैस सारखी आजारी पडते, आजारी न पडण्यासाठी काय, बघा बऱ्याच लोकांना खुराक माहीत नसतो किंवा चारा किती टाकला पाहिजे. बरं, एखादी गाय असती सारखी आजारी पडते, तिला आजारी न पडण्यासाठी काय केलं पाहिजे. बरेच लोक आजारी पडल्यानंतर उपचार करतात, पण तुम्हाला आजारी पडू नये म्हणून काय केलं पाहिजे. फॉरेनला बघा ही कन्सेप्ट छान राबवली जाते. फॉरेनला गाय आजारीच पडणार नाही, काय केलं पाहिजे, ह्याच्यावर ते खूप चांगलं काम करतात. त्यामुळे मी 2 वर्ष फॉरेनला असताना सगळ्या गोष्टी मला शिकायला भेटल्यात, किंवा मी लोकांना तिथं कन्सल्टंट करायचो. काय करायचो, कन्सल्टंट करायचो. ज्याच्याकडे 500 1000 गायी आहेत, कसं कन्सल्टंट करायचं मी सांगायचो. त्यामुळे त्याचा अनुभव, मला 12 13 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला शेअर करतोय. त्यानंतर गाय म्हैस दूध डेअरीला न घालता, बघा गाय म्हशीचं डेअरीला दूध न घालता 2 ते 3 लाख रुपये, जे सिटी लेवल आहेत, सिटीच्या जवळचे आहेत, डेअरीला दूध न घालता स्वतःचे शॉप कसे बनवायचे, त्याचं रेट कसं करायचं, पॅकिंग कसं करायचं, हे सगळं तुम्हाला सिक्रेट मी शिकवणार आहे. त्यानंतर बघा शेळ्यांचं पण दूध तुम्हाला मार्केटला 200 ते 300 रुपये, 400 रुपये रेट आहे शेळ्यांचं दूध विकायला. ते कसं विकायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर बघा काही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. आता बघा, बरेच लोक म्हणतील की आम्ही ट्रेनिंग केलं, इकडे केलं ट्रेनिंग, तिकडे केलं. बघा मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग आहे महाराष्ट्रामध्ये, बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग आहे. काही लोक स्वतः गोठा तयार करतात, त्यांचा अनुभव तुम्हाला ट्रेनिंग म्हणून शिकवतात. काही लोक गोट फार्मिंग करतात, त्यांचा अनुभव तुम्हाला शेअर करतात. पण तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचं असेल, बघा जसं डॉक्टर बनतो 4 वर्ष डिग्री करून, तसं तुम्हाला हा जो कोर्स आहे प्रोफेशनल आहे. कमीत कमी ऑनलाईन जर घ्यायला गेला तर हा 10 दिवसाचा कोर्स आहे, आणि ऑफलाईन कमीत कमी तुम्हाला 3 दिवसाचा कोर्स आहे. कमीत कमी 3 दिवसाचा कोर्स आहे, आणि सगळं जे प्रॉपर सायन्स काय आहे, बऱ्याच गोष्टी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही सायन्स काय आहे. गाय का गाभण राहत नाही, त्याचं सायन्स काय आहे, सगळ्या गोष्टी मी डीपमध्ये शिकवल्यात. त्यामुळे ही प्रोफेशनल ट्रेनिंग आहे, डिग्री आहे, जे मला 4 वर्षामध्ये मी जे नॉलेज घेतलं ते सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, त्यामुळे समजून घ्या, प्रोफेशनल ट्रेनिंग आहे. त्यानंतर बघा माझे ऑनलाईन ट्रीटमेंट बघा, बरेच शेतकरी मला फोन करून विचारतात, ऑनलाईन ट्रीटमेंट करून मी बऱ्याच लोकांच्या गाया नीट केल्यात. म्हणजे मी सांगून मला तिथं जायची गरज नाही. बघा हा आमचे शेतकरी नाशिकचे आहेत. नमस्कार, माझं नाव विनायक हिरामन वालझाडे, मुक्काम पोस्ट गोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. माझ्याकडे जवळजवळ 5-7 वर्षापासून गाई गाई गाईंचा मी दुधाचा व्यवसाय करतो. परंतु या गाईला, माझ्या जर्सी गाईला, गेल्या 1 महिन्यापासून पहिल्यांदा असं टेम्परेचर वाढलंय, आणि नंतर लोकल डॉक्टरला संपर्क केला असता लोकल डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट दिली गाईला, पण तिचा काही रिझल्ट मिळाला नाही. मग मी डॉक्टर चव्हाणला फोन केला. त्यांनी सांगितलं की तुमच्या गाईला कावीळ झालेली आहे, आणि नंतर तिचा ब्लड सॅम्पल दिला. त्यानंतर लिमोनिया झाला.
त्यानंतर तिला गोचडी ताप झाला. असे एकामागे एक 3 आजार येऊन गेले आणि शेवटी मला डॉक्टर चव्हाणशी संपर्क साधून त्यांनी मला फोनवरून स्टेटमेंट दिली. मी लोकल डॉक्टर हाताशी धरून तिला उपचार केला. आता 1 महिना झाला. माझी गाय एकदम सुखरूप आहे. अगदी त्यांचे मी मनापासून आभार मानतो व धन्यवाद देतो. माझी गाय त्यांनी मरता मरता वाचवली. अशा देवमाणसाचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो बघा, ज्यावेळेला ह्यांनी फोन केला, कुठून माझा नंबर भेटला काय माहित नाही, पण तिथल्या डॉक्टरने माझ्याशी चॅलेंज केलं होतं की गाय जगणार नाही. पण मित्रांनो तुम्हाला सांगू का, की तुम्ही मनापासून जर काम करत असाल तर तुम्हाला यश येतं. काय येतं? यश येतं. ही गाय म- जगणार नव्हती, मला पण माहिती होतं, पण जे मी ॲडव्हान्स ट्रीटमेंट सांगितली, ते औषध पण भेटत नव्हते, थोडे ॲडव्हान्स ट्रीटमेंट सांगितल्यामुळे ती गाय जगली. असं भरपूर महाराष्ट्रात शेळ्या असतील, बोकडा असतील, मेंढ्या असतील, गाय जर्सी गाय असतील, तर कसं ट्रीटमेंट केली पाहिजे, काय केली पाहिजे प्रॉपर, मी त्यांना रोज मी स्वतःहून फोन करायचो. कसं झालंय, काय, किती खाल्लंय, दिवसातून 4 वेळा मी स्वतःहून फोन करायचो. म्हणजे तुमच्याकडे जी तळमळ असेल ना, तर 100% यश तुम्हाला मिळतं. पण गाय आजारीच पडू नये म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे, गुळचिट ताप होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, मस्टडी होऊच नये. तुमची मस्टडीला झाल्यानंतर तुम्हाला 4-5 हजार रुपये खर्च करण्यापेक्षा मस्टडी होणारच नाही, काय केलं पाहिजे, हे सगळं प्रिव्हेंटेशन, आजार होणारच नाहीत, काय केलं पाहिजे, सगळं मी ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये शिकवलं आहे. त्यामुळे तुम्ही ते ट्रेनिंग करून घ्या. पुढे जाऊया मित्रांनो, बघूया. हे बघा, बऱ्याच लोकांनी ट्रेनिंग घेतले, त्यांचे फीडबॅक आहेत. काही काही लोकांनी व्हिडिओ पण फीडबॅक दिल्यात. तुम्हाला पण ट्रेनिंग घेतल्यानंतर फीडबॅक द्यायचे आहेत. तुम्ही सुद्धा असे फीडबॅक, तुम्हाला जे वाटलंय ते बघा, इथं भरपूर सारे फीडबॅक आहेत. म्हणजे मोबाईलवरून, फेसबुकवरून ओळख झाली माझी, आणि योगायोगाने त्यांची गाय आजारी पडली. त्यांना मी फोनवरच ट्रीटमेंट सांगितली आणि त्यांनी ते त्यांची गाय म्हैस व्यवस्थित सांगितली मला फोनवरून कोणते औषध द्यायचे. त्यांना रिझल्ट भेटला. काहीतरी गोळ्यांचाच रिझल्ट मी त्यांना सांगितला. त्यांची गाय आता इथं प्रदीप वरखडे रामटेक नागपूरचं आहे. ह्यांच्या लहान वासरू होतं, त्यांना शेणातून रक्त यायचं. म्हणजे असे काही आजार झाले. काही काही लोकांचे दूध वाढत नव्हतं. ट्रीटमेंट केली पण आराम पडला आणि दूध पण वाढलं. हां, शेणामधून खून याय म्हणजे रक्त यायचं, त्यांचं दूध वाढलं. असे भरपूर सारे उदाहरण आहेत. आता बघा, आता ह्यांची गाय बघा, विनायक ह्यांचीच गाय एक पॉयझन झाली होती. गायला पॉयझन, फूड पॉयझन झालं होतं. गाय ते पण मारता मारता त्यांची वाचवली. साप चावला होता, त्यांच्या गायला साप पण चावला होता. म्हणजे असे भरपूर सारे, मी असं म्हणत नाही की माझं जे नॉलेज आहे तुम्हाला भेटेल आणि लाईफमध्ये सक्सेसफुल होता येईल. 1 लाख 2 लाख मित्रांनो कमी नाही आहे. IPS अधिकाऱ्यांना पगार नाही. तुम्ही सुद्धा घरी राहून बघा, खेडेगावामध्ये निगेटिव्हिटी आहे. निगेटिव्ह म्हणजे काय म्हणतात काही लोक, ह्याला काय जमतंय का, त्याला काय जमतंय का. मित्रांनो, करून दाखवा, करून दाखवा. खेडेगावातील लोकांचं ऐकू नका, निगेटिव्ह ऐकू नका, पॉझिटिव्ह ऐका. केल्याने होत आहे रे, केल्याने होत आहे रे, अगोदर केलं पाहिजे. तर तुम्ही केलं पाहिजे, डेअरिंग केली पाहिजे, शिकलं पाहिजे, अगोदर शिकलं पाहिजे, मग डेअरिंग केली पाहिजे. बरेच लोक काय करतात, शिकत नाहीत, म्हणजे न पवायला शिकता तुम्ही हिरीत उडी मारता. काय होणार आहे, तो डुबणारच आहे. लक्षात घ्या, सिंपल आहे. म्हणजे पोवायला न शिकता तुम्ही हिरीत उडी मारता तर डुबणारच आहे. तसंच तुमच्या गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंगमध्ये न शिकता जर तुम्ही केला, ते पण कुठं ट्रेनिंग घ्यायचं हे पण महत्त्वाचं आहे. किती पैसे भरले महत्त्वाचं नाही, काय नॉलेज भेटलं, नॉलेजला किंमत आहे. ओके. उगाच 4 लसीकरणाचे सांगितले, लसीकरण नाही मित्रांनो, पूर्ण 50 आजार आहेत टोटल. 50 ते 55 आजार आहेत, ते पण तुम्हाला इथे शिकायला भेटतंय. त्याचा उपचार काय, त्याचा आजार कसा ओळखायचा, सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. त्यानंतर बघा, पुढे जाऊया. हे 1 दिवसाचं ऑफलाईन पण मी पहिलं ट्रेनिंग घ्यायचो, 1-2 दिवस 5 स्टार 3 स्टार हॉटेलला. कारण का, बघा, तुम्हाला उद्योजक बनायचं तर चांगल्या ठिकाणी ट्रेनिंग घेणं महत्त्वाचं आहे. भरपूर सारे लोक येतात, तिथं तुम्हाला भेटीगाठी होतात, ग्रुप तयार होतो आणि तुम्हाला पुढं वाटचालीला चांगलं होतं. त्यामुळे बघा, असे ऑफलाईन ट्रेनिंगला खाणं राहणं सगळं त्यामध्ये असतं. त्याची जरा फी जास्त असते. त्याची फी काय असते, 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल यांची फी जास्त असते. तर बघा, तर ह्या ट्रेनिंगची फी बघा मित्रांनो, पहिलं मी घ्यायचो, आता थोडं कमी केलंय. पहिलं बघा, एका दिवसाची ट्रेनिंगची फी 15,000 रुपये असायची, पण डिस्काउंट करून मी 4,000 ठेवायचो एका दिवसाची. मग ते 2 दिवस असेल तर 8,000 रुपये, 3 दिवस असेल तर 12,000 रुपये, असं एका दिवसाची 4,000 रुपये. मग तिथं राहणं खाणं सगळं 5 स्टार हॉटेलला तुम्हाला माहिती आहे. त्यात तुम्हाला सर्टिफिकेट असणार आहे, सगळे आजार उपचार सगळं शिकवलं जातं. 3 दिवसाचं ट्रेनिंग असायचं, 2 दिवसाचं, कधी कधी 2 दिवसाचं असायचं. 1 दिवस बेसिक, ॲडव्हान्स आणि सुपर ॲडव्हान्स असं ट्रेनिंग असायचं. तर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे तर तुम्हाला ऑनलाईन पण
कधी कधी बघा प्रत्येक महिन्याला ऑफर चेंज होते. आता ही ह्या महिन्यात ऑफर आहे 2,500 रुपये. ऑनलाईन जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचंय, ऑनलाईनमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटतात, ऑनलाईन ट्रेनिंग पण घेऊ शकता आणि त्याचे तुम्हाला नोट्स पण मिळतात. त्याचे काय करतात, नोट्स पण मिळतात, सगळ्या गोष्टी भेटतात. आणि तुम्ही कधी मला फोन केला तर तुम्हाला कन्सल्टंट पण भेटतील. ओके, म्हणजे काय गाय आजार आहे, काय शिळी आजार आहे, काय बोकड आजार, सगळं तुम्हाला फोनवर मी सांगितलं जातं. त्यात पण तुम्हाला टेम्परेचर कसं बघायचं, गायला इंजेक्शन कसं द्यायचं, शेळीला इंजेक्शन कसं द्यायचं, सगळे त्याचे व्हिडिओ आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघून शिकू शकता. नाहीतर तुम्ही ऑफलाईनला आला, तिथं पण तुम्हाला शिकवलं जातं इंजेक्शन कसं द्यायचं, सलाईन कशी लावायची, सगळं शिकवलं जातं. ओके. पण तिथं तुम्हाला शिकवलं म्हणजे तुम्हाला जाऊन स्वतःला प्रॅक्टिस करायचे. तुम्हाला सांगितलं जातं, पण तुम्हाला जाऊन प्रॅक्टिस करायचे. कधी कधी आम्ही डायरेक्ट शिकवतो पण. ओके. तर असे ट्रेनिंग होतात. तर मित्रांनो, त्यानंतर पुढे बघा, हे ट्रेनिंग केल्यानंतर फायदा काय होतो बघा. तुम्ही एक इंडिपेंडेंट उद्योजक बनू शकता. इंडिपेंडेंट चांगला एक डॉक्टर पण बनू शकता. बघा, एक चांगला डॉक्टर पण बनू शकता आणि इंडिपेंडेंट तुम्ही स्वतः लोन पण करू शकता. ह्या ट्रेनिंगमध्ये लोनची पण माहिती मी सांगितलेली आहे. लोन कसं करायचं, काय काय डॉक्युमेंट लागतात. बरेच शेतकरी, बरेच एजंट आहेत मार्केटला, पण ते फसवतात, पैसे घेतात आणि लोन होत नाही. तर आपल्याकडे बघा, हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं. त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलंय तुम्हाला लोन करताना बँकेमध्ये कसं जायचं, बँकेवाल्यांना कसं बोलायचंय, बँकेवाल्यांना नाही म्हणलं तुम्हाला लोन देणार नाही, तर त्यांना का लोन देत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण विचारायला शिकवलंय. कारण का, तो बँकवाला तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असेल तर बँकवाला नाही म्हणत नाही. पण त्यांनी काही प्रश्न विचारले बघा, काय शेतकऱ्यांना त्यांना पण माहीत असते मॅनेजरला, की हा गोट फार्म करतोय, तर गोट फार्मिंगमध्ये एका शेळीला किती चारा लागतो, 100 शेळ्या असेल तर किती चारा लागणार, हे सगळं तुम्हाला तिथं बोलावं लागणार आहे. मग त्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवलंय. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला काय बोलायचंय, बँकेत जाताना तुम्ही कपडे कसे घातले पाहिजेत, गबाळ्यासारखं नाही गेलं पाहिजे. मित्रांनो बघा, आत्तापर्यंत जे कष्ट केले ते कष्ट करूनच राहिले. पण तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर थोडं स्मार्ट वर्क करावं लागेल. स्मार्ट वर्क म्हणजे काय, थोडं हुशार व्हावं लागेल. त्या मॅनेजरला वाटलं पाहिजे हा एज्युकेशनवाला माणूस आहे, प्रॉपर शिकलेला आहे. तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि काय लय गोष्टी नाहीत, तो काय सगळ्या गोष्टी विचारत नाही, काय विचारतो हे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे त्या ट्रेनिंगमध्ये सांगितले लोन कसं करायचं, ते मॅनेजर काय बोलणार तुम्हाला, त्याला कसं उत्तर द्यायचं, सगळं मी त्यात शिकवलेलं आहे. त्यामुळे ट्रेनिंग घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, लोन तुम्हाला सगळ्या केंद्र सरकारचे लोन तुम्ही मिळवू शकताय, किंवा आमच्याकडून तुम्हाला मदत होईल, 100% मदत होईल. जो ट्रेनिंग घेतो त्याला 100% लोन मंजूर केलं जाईल. फक्त तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजेत. डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला काय करायचं, थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला काय करायचे मी सांगेन. पण तुम्ही आमच्याकडे फाईल दिली तर आम्ही पण करून देतोय. त्याचे काही 1 रुपया घेत नाही आपण. ओके. तर तुम्हाला बघा, आज गव्हर्नमेंट गायांना पण क्रेडिट कार्ड द्यायला आलंय. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, जसं नोकरी करतात पुण्यामध्ये, जे आय टी पार्कमध्ये जॉब करतात त्यांना क्रेडिट कार्ड मिळतं. म्हणजे महिन्याचा पगार जर लेट होत असेल किंवा तुमच्याकडे पैसे संपले तर तुम्ही ते क्रेडिट कार्ड वापरू शकता. म्हणजे एका गायला 10,000 रुपये. म्हणजे तुमच्या उदाहरणात तुम्ही गाय सांभाळताय आणि तुमच्याकडे खुराकाला पैसे नाहीत, तुमच्या डेअरीचा पगार येणार आहे अजून 15 दिवसांनी, पण तुमच्याकडे पैसे संपलेत, तर त्या क्रेडिट कार्डमधून तुम्हाला ते पैसे वापरता येतात. एका गायला 10,000 रुपये, म्हशीला 16,000 रुपये आणि शेळीला पण 3,000 रुपये. शेळीला पण 3,000 रुपये, एका शेळीला 3,000 रुपये क्रेडिट कार्ड आहे. तर तुम्ही महिन्याला 1,80,000 रुपये वापरू शकताय. तर पंतप्रधान लोन आहे 20 लाख रुपये, अण्णासाहेब पाटील मराठा उद्योजकांना 20 लाख रुपये, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सबसिडी 20 लाख रुपये. म्हणजे 5 लाखापासून, ज्यांच्याकडे 1-2 एकर शेती आहे ना, ते पण तुम्हाला 20-20 लाखाची सबसिडी मिळू शकते. आणि आपण मिळवून देतोय मित्रांनो. त्यामुळे तुम्ही अगोदर ट्रेनिंग घ्या, सर्टिफिकेट घ्या. आणि काय बोलायचं, कसं बोलायचं, तुमच्याकडे काही नसू द्या, गोटा नसू द्या, शेळ्या नसू द्या, पण तुम्हाला काय बोलायचं, कसं बोलायचं, सगळं त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे ट्रेनिंग घ्या, सर्टिफिकेट घ्या. आणि तुम्हाला यायला जमलं नाही तर डॉक्युमेंट व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुमची लोनची प्रोसेस आम्ही करून देतोय. फक्त तुम्ही त्या बँकेत जाऊन बोलायचं आहे. तुम्हाला एक कोड असतो, त्या बँकेत तुम्हाला बँकेत जाऊन बोलायचं, साहेब आमच्याकडे तुमचं लोन आलेलं आहे, 1 रुपया आपण घेत नाही. त्यामुळे समजून घ्या. ट्रेनिंग घेऊन आणि त्याचे नोट्स बनवा. हे ट्रेनिंग बघा, मी जे ट्रेनिंग देतो त्याचे नोट्स बनवा. नोट्स बनवून आमच्याकडून पण तुम्हाला नोट्स मिळतात आणि त्याचे व्हिडिओ पण, रेकॉर्डिंग पण मिळतात. ओके. तर अशा पद्धतीचं हे ट्रेनिंग असतं. तुम्ही शिकून उद्योजक बनवू शकता. 1 दिवसाचं, 2 दिवसाचं ऑफलाईन ट्रेनिंग पण असतं लोणावळ्याला. त्याची फी वेगवेगळी असते. 3 स्टार 5 स्टार हॉटेलची वेगवेगळी असते. ऑनलाईनची पण तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. ऑनलाईन पण तुम्ही 10 दिवसाचा कोर्स आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता पूर्णपणे. मित्रांनो बघा, हे ट्रेनिंग गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग तुम्ही पूर्ण चांगलं एक उद्योजक बनू शकताय आणि तुम्हाला लाईफ टाईम माझा सपोर्ट असणार आहे. आणि जे गोट फार्मिंग करणार आहेत त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी जो मटन एक्सपोर्ट करू शकताय, तुम्ही तुम्ही माझ्यासोबत पार्टनर पण होऊ शकताय.
ज्यांना गोट फार्मिंगमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं आहे, किंवा डेअरी फार्मिंगमध्ये पण तुम्हाला दूध दूध एक्सपोर्ट करायचं, दूध एवढं काही नाही, पण त्यातून बाय प्रोडक्ट कसे बनवायचे त्याचं पण ट्रेनिंग तुम्हाला त्यात आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर धन्यवाद. आजचं ट्रेनिंग कसं वाटलं मित्रांनो? व्हिडिओ यूट्यूबला पण जाणार आहे, जे तुम्ही कमेंट करू शकता, आणि माझा फोन नंबर पण तिथे येईल. ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायचे तुम्ही लोकांना सांगू पण शकताय, ट्रेनिंग घेऊ शकताय. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही स्वतःसाठी एक उद्योजक बनण्यासाठी वेळात वेळ काढलात. तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.